नांदेड़ में 8 अप्रैल को आईएएस अधिकारी तुकाराम मुंडे की तबादला रद्द करने की मांग को लेकर दिव्यांग कृति संघर्ष समिति के सदस्य ने जिलाधिकारी कार्यालय के सामने भव्य मोर्चा निकाला। इस दौरान आंदोलकों ने हम सभी तुकाराम मुंडे के नारे लगाकर विरोध जताएंगे। ऐसे मोर्चा में बड़ी संख्या में दिव्यांग बंधु शामिल हुए और उन्होंने अंदाज समिति की कार्यप्रणाली पर भी नाराजगी जताई। आंदोलनकारियों का कहना है कि तुकाराम मुंडे की तबादला तुरंत रद्द की जाए और दिव्यांगों के लिए स्वीकृत निधि का तुरंत उपयोग किया जाए। मोर्चा जिलाधिकारी कार्यालय की ओर बढ़ते समय पुलिस प्रशासन ने कुछ समय के लिए उन्हें रोकने का प्रयास किया, जिससे कुछ समय के लिए तनावपूर्ण माहौल बना। हालांकि आंदोलनकारी शांतिपूर्वक ढंग से आगे बढ़ते हुए अपने मांगों का निवेदन प्रशासन को सौंपने में सफल रहे। अब देखना होगा कि प्रशासन की ओर से तुकाराम मुंडे की तबादला मांग रद्द होगी या नहीं। नागनाथ सिद्धराम कामजळगे, मी दिव्यांग कल्याण संघर्ष समितीचा मराठवाडा अध्यक्ष। आज आम्ही दिव्यांगांचा मोर्चा यासाठी काढलेला आहे, आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांची बदली झाली आणि बदली तात्काळ रोका। आम्ही सारे तुकाराम मुंडे आहोत म्हणून आम्ही सर्व दिव्यांग या ठिकाणी आलोत। त्यानंतर आमदार खासदार निधी आहे, आमदार निधी 30 लाख रुपये आणि खासदार निधी 50 लाख रुपये। त्यानंतर डीपीसी अंतर्गत आम्हाला घोषणा केली होती माननीय पालकमंत्री साहेबांनी 1% निधी डीपीसी अंतर्गत खर्च करू, तोही निधी खर्च केला नाही। त्यानंतर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडील 5% निधी, त्यानंतर नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकाकडे 5% निधी, या सर्व मागण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत आणि तात्काळ तुकाराम मुंडे साहेबांची बदली रद्द करा, आम्ही सारे तुकाराम मुंडे अशा घोषणा देत आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। अंदाज समिती प्रशासनाने पाठवली, खरोखरच अंदाज समितीचा आम्ही सर्व दिव्यांग बांधव जाहीर निषेध करतो आणि या संदर्भात आम्ही आत्ताच घोषणा केली, अंदाज समिती चले जाओ। कारण अंदाज समितीचा फायदाच आमच्यासाठी नाही, कारण आत्तापर्यंत शासनाने कुठल्याही योजनेची अंमलबजावणी केली नाही, म्हणून आम्ही सर्वप्रथम अंदाज समितीचा जाहीर निषेध करतो।